थोडं शिल्लक दिसतंय अजून. काय करायचं मग? घरी नेऊन खायचं. घरी नेऊन खायचं. अरे वा. काय विकायला आणलं होतं? भेळ आणि चाट. भेळ आणि हरभरा चाट. गिरायकच काय आहे चांगलंय का भरपूर आहे? भरपूर आहे. भरपूर आहे. कुरकुरे, अजून लॉलीपॉप, अजून केक, अजून चक्की, अजून चिंच. अरे बापरे, लय मोठं दुकान होतं तुझं. आणलं कॅडबरी, चॉकलेट, कांदे, आवळा आणि घेवडा शेंगा, लिंबू. गिरायकच काय होतं? चांगलं चांगलं गिरायक झालं. गल्ला कुठे आहे? गल्ला ठेवलाय. आता काय करायचं त्या पैशाचं? हा कुठे आहेत वडापाव? संपले. संपले? किती होते? 20. कोणी बनवले वडापाव? मम्मीनी. मम्मीनी. घरी काय हॉटेल आहे काय? हा हॉटेल सगळं आणायचं नाही तर. आज या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राऊत वस्तीचा आनंदी बाजार भरवलेला आहे आणि या बाजारासाठी या पालक वर्गाने ही अशी गर्दी केलेली आहे. पोरांना त्यातनं अनुभव येऊ शकतो, कसं घ्यायचं कसं विकायचं. व्यवहाराच्या 2 गोष्टी समजू शकतात. म्हणजे शिक्षणामधून व्यवहार ज्ञान झालं पाहिजे. व्यवहार ज्ञान येत. त्याच्यामुळे मुलं बी हुशार होऊ शकतात. तरी बी आता पुढच्या वेळेस नाही का खाऊ आणण्यापेक्षा मुलांनी आपलं मंडई माळू आणावं, नाही मंडी आणावं. बाजारला तुम्ही जोडीने आलात का? हा जोडीने. बाजारचा आज मंगळवारचा बाजार इथंच झाला म्हणायचं. हा इथंच झाला. काय वाटतं तुम्हाला? हे मुलं या ठिकाणी वेगवेगळे आयटम त्यांनी आणलेले आहेत, ते विकतायत, त्यांच्याकडे बघून तुम्हाला काय वाटतं बाजाराबद्दल? काय नाही म्हणजे त्यांना कळतंय की ही वस्तू इतक्याला विकावा, त्याचं ज्ञान त्यांना थोडस कळतंय असं मला वाटतं. पैसे किती द्यायचे किती घ्यायचे हे कळतंय, व्यवहार कळतो मुलांना, कसं विकायचं हे कळतं. मेथीची भाजी, वांगे आणि मुलांचा खाऊ घेतला. कसा वाटला बाजार? खूप छान वाटला. मुलांना ह्यातून व्यावहारिक ज्ञान, बेरीज वाजाबाकी याचा अनुभव, पैसे किती घ्यायचे किती महागारी द्यायचे याचा अनुभव शिकायला मिळेल. मराठी माझी शाळा.